लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा अवघ्या काही दिवसांवर आलाय, तरीही महायुतीतलं जागा वाटपाचं चित्र स्पष्ट होत नव्हतं, पण अखेर हे चित्र आता स्पष्ट झालंय। महायुतीत भाजपत सर्वात मोठा भाऊ आणि महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना सर्वात मोठा भाऊ असंच चित्र आहे। तिकडे महायुतीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांना 2 आकडी जागा मिळालेल्या आहेत, तर महाविकास आघाडीत तीनही पक्षांना 2 आकडी जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे आता पुढील 3 टप्प्यांसाठीच्या लढती सुद्धा स्पष्ट झाल्या आहेत। आज शिंदेंच्या शिवसेनेकडून जागा जाहीर करण्यात आल्या, ज्यामध्ये ठाणे, कल्याण, नाशिक या जागांचा समावेश होता आणि या तीनही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटलेल्या आहेत। ज्या जागांवरती भाजप, राष्ट्रवादी यांच्याकडूनही दावा सांगितला जात होता, विशेषतः नाशिकची जागा ज्यावरून बराच काळ घोडं अडलेलं होतं, पण अखेरीस ती शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेली आहे। ठाण्याच्या जागेवर सुद्धा भाजप दावा सांगत होता अशी माहिती होती, मात्र तिथेही शिंदेंना ही सीट आपल्याकडे ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे। श्रीकांत शिंदे यांची जागा तर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती, आज शिंदेंकडून त्याची अधिकृत घोषणा झालेली आहे। पालघरची जागा मात्र या सगळ्यामध्ये भाजपच्या वाट्याला गेलेली आहे। तर कुणाच्या वाट्याला किती जागा आलेल्या आहेत आपण बघूया। महायुतीमधलं हे जागा वाटपाचं गणित। भाजप 28 जागा, शिंदेंची शिवसेना 15 जागा, अजित पवारांची राष्ट्रवादी 4 जागा आणि रासपला परभणीची 1 जागा, जी महादेव जानकर स्वतः लढवतात। इकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 17 जागा, ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक 21 जागा लढवते, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागी निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळणार आहे।